लातूरच्या मोर्चाला उपस्थित असलेल्या नांदेड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, बीड, अकलूज, पुणे, मुंबई, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या बहादूर स्वाभिमानी बंधू भगिनींनो, सर्वांना सप्रेम जय भीम, जय लहुजी. तुम्ही मला फक्त थोडा वेळ, बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे, कुठून बी घुसान लातूरला दिसा म्हणल्यामुळं या मोर्चेकऱ्यांनी लातूरवाल्यांना रस्त्यावर आणले, रस्त्यावर, बरोबर. आणि म्हणून बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सगळ्यांना संधी दिली पाहिजे, कोणी बी नाराज होऊन जाता कामा नये, याची काळजी संयोजक घेत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मी खरं बोलू का बरं बोलू, काय बोलू, खरं बोलू ना. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही समाज बांधवांनो, या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या माझ्या समाजातल्या विचारवंतांनो, कार्यकर्त्यांनो, महिलांनो, तरुणांनो, शिकलेल्या भावांनो आणि मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये जेनझी आहे. जेनझी, दिल्लीला जे आंदोलन झालं ना, त्या तरुण लोकलेकरांनी केलं आणि या आंदोलनाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये पण जेनझी आहे. आणि म्हणून मी खरं बोलणार आहे. विकास कांबळेंनी मांडलेली भूमिका, विकास कांबळेंनी मांडलेली भूमिका, दिलेला बंधुत्वाचा संदेश आम्ही 5 पावलं पुढे घेऊन जाणार आहोत. हे याच्यातलं खरं आहे. तुम्ही आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी लढायला आलात भावांनो, तुम्ही आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी लढायला आलात किंवा कोणाला भांडायला आलात? आम्ही आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आलोय. आम्ही क्रियेला प्रतिक्रिया द्यायला आलेलो नाही. आम्ही प्रतिक्रिया द्यायला आलेलो नाही. वर्गीकरणाचा चेंडू सरकारच्या कोर्टात आहे आणि या कोर्टाचा मालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. बरोबर आहे ना. या कोर्टाची जबाबदारी, या निर्णयाची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. आणि लातूरच्या मोर्चाचा संदेश, लातूरच्या मोर्चाचा इशारा सरकारला आहे. माननीय देवेंद्रजी, 1 ऑगस्टला अण्णाभाऊच्या जयंती निमित्तानं अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करा. माननीय देवेंद्रजी, तुमचे एक सरकार नियुक्त आमदार इथं आमच्याकडे आहेत प्रतिनिधी म्हणून. तुमच्या पक्षाचे आणि आमच्या जातीचे दुसरे लोकनियुक्त आमदार या सभा मंडपामध्ये, या हजारोच्या मोर्चामध्ये आहेत. महाराष्ट्रामधल्या समाजाच्या शेवटच्या माणसाला संदेश जातोय. समाजाच्या शेवटच्या माणसाचं म्हणणं आहे, अभ्यास झालाय, सरकारकडे अहवाल आहे, तर एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस शिवाय दुसरा कोणी नाही. आणि असं असताना देवेंद्र फडणवीसांना या वर्गीकरणाचा निर्णय घेण्यासाठी फक्त 1 तास लागतो. 1 तास. मग अडचण कोणाची आहे? अडचण कोणाचीच नाही. तुम्ही विलंब लावू नका. दुसरं एक वैशिष्ट्य सांगतो, आम्ही मानवतावादी आहोत, आम्ही समतावादी आहोत, आम्ही मातीवर प्रेम करतो, आम्ही देशावर प्रेम करतो, आम्ही महामानवाच्या विचारावर प्रेम करतो. मी 11 जून पासून
आणि म्हणाला मी पदयात्रा घेऊन चाललोय, तुम्ही कसं काय शांत आहात? ऐकण्यासारखी गोष्ट आहे. सुनील सौदागरचं वाक्य आहे, साहेब आमचं आणि इथल्या बांधवांचं बंधुत्वाचं नातं आहे. महार बांधव शांत आहेत म्हणून आम्ही पण शांत आहोत. बघा काय भूमिका आहे या माणसाची, अर्थात या समाजाची भूमिका आहे. आम्हाला वाद नको आहे, आम्हाला संवाद हवा आहे. आरक्षण वर्गीकरणावर मी काम करतो. रक्त सांडलंय, अंगावर गुन्हे आहेत, टाइमपास करायसाठी आलो नाही इथं. आमचं म्हणणं आहे आम्ही मानवतावादी आहोत. व्यवस्था म्हणते तुम्ही गुलाम आहात, व्यवस्था म्हणते तुम्ही गुलाम आहात. पण बाबासाहेबांनी सांगितलंय, अण्णाभाऊनी सांगितलंय, अरे तू गुलाम नाहीस, या जगाचा निर्माता आहेस, जगाचा राजा आहेस. आणि तो विचार आमच्या जगण्याचं अधिष्ठान आहे. जगण्याचं अधिष्ठान असेल तर मांगच वर्गीकरण मागत नाहीत. एक नेरेटिव्ह सेट केला आणि सांगितलं जातंय मांग वेगळी भूमिका घेता येत नाही. या वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये होलार मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे, आमचा मांगारोडी मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे, आमचा बुरुड मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे, आमचा हिंदू खाटीक मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे. अरे ज्या प्रगत जाती झाल्या त्या ज्या काही 2-3 असतील, लाभापासून वंचित असलेल्या जातींना सामाजिक न्याय प्रदान करणं हे बाबासाहेबांचं स्वप्न असेल तर बाबासाहेबांच्या स्वप्नाला पुढे घेऊन जाण्यासाठी वर्गीकरण, क्रमप्राप्त वर्गीकरण, त्याच्यावर कोणताही औषध नाही, कोणताही. आणि म्हणून मी आनंदराज आंबेडकरांना इथून हात जोडून विनंती करतो. आनंदराजजी, तुमचं आडनाव आंबेडकर आहे, तुम्ही बाबासाहेबांचे नातू आहेत. तुम्ही तर खऱ्या अर्थानं वर्गीकरणाच्या चळवळीचं नेतृत्व करायला पाहिजे होता, वर्गीकरणाच्या चळवळीचं नेतृत्व करायला पाहिजे होता. परंतु तुम्ही बुद्धिभेद करू लागले. हे बाबासाहेबांच्या विचारासोबत केलेली प्रतारणा आहे, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून आमचं म्हणणं काय आहे, मातंग बौद्ध चर्मकार भाऊ भाऊ, आम्ही काय म्हणालो, मातंग बौद्ध चर्मकार भाऊ भाऊ, आणि आपल्या बापाचा वाटा वाटून घेऊ, आमच्या हक्काचं आरक्षण वाटून घेऊ. आणि ही भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही क्रियेला प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही आलेलो नाही. आमचं आणि महाभारताचं भांडण नाही, वैर नाही. आम्ही व्यवस्थेचे बळी आहोत. आमच्यामध्ये कोणीतरी दुश्मनी निर्माण करून काही गोष्टी करण्याचा उद्देशाने काही गोष्टी करत असेल तर त्या गोष्टीचा आम्ही खंडन करतो. आम्हाला बाबासाहेबांमुळे मुक्ती मिळालेली आहे, बाबासाहेबांमुळे मानवी अधिकार मिळालेले आहेत. आणि बाबासाहेबाच्याच विचाराचा समाज प्रस्थापित करण्यासाठी वर्गीकरण गरजेचं आहे. 4-5 लोक मेलेले आहेत, 4-5 लोक. सरकारला आमचं म्हणणं आहे, सरकारने टाइमपास करू नये, सरकारने टाइमपास करू नये. जर सरकारने टाइमपास केला, आता 6वा मरणार नाही, 6वा मरणार नाही. अण्णा भाऊची शपथ घेऊन सांगतो, अण्णा भाऊची शपथ घेऊन सांगतो, एकही मंत्री आमदार अण्णा भाऊच्या जयंतीमध्ये वर्गीकरणाचा फलिता घेऊन आला नाही तर त्याला आम्ही सोडणार नाही, हा इशारा आहे. जय राहुजी, जय भीम. सर्व पाहुण्यांना माझी विनंती राहणार आहे की पाहुण्यांची संख्या खूप आहे तर आपण आवर्त भाषण घ्यावं.